जायचा ऑफिसला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सॅटर्डे आणि भाई पेपर चालू होणार आहेत माझे 5 तारखेपासून. सो आली आम्हाला डायरेक्ट डिक्लेरेशनची तारीख की भाई तुमचे पेपर चालू होणार आहेत, आत्ता सुरुवात करा तुम्ही लोक अभ्यास करायला. आणि आमच्याकडे काही नोट्स वगैरे नसतात, आम्ही लोक मोबाईलमधूनच अभ्यास करतो. तर मित्रांनो, आजचा दिवस तर जॉबला जायचं आहे आणि डेली आज जॉबला चालू आहे. तर सगळ्यांना मी सांगून ठेवलं की सर मला सुट्टी वगैरे हवी, बट त्यांना कसं की ते बोलले की पार्ट टाईम तरी येतोपर्यंत. मी बोललो ठीक आहे, बघतो मी ट्राय करतो, पण शक्यतो मी नाहीच जाणार आहे कारण की भरपूर प्रिपरेशन बाकी आणि काहीच नाही केले. CFAचा तर भरपूर सारा अभ्यास बाकी. आणि आता वाजले सकाळचे 10 वाजलेत आणि आता पाणी ठेवलं इकडे मी, कारण की आता मला जायचं ऑफिसला. सो आजच्या दिवसामध्ये मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवेलच, कारण की संध्याकाळी नितेश सुटला की नितेश आणि मी आम्ही दोघांना जाणार आहे, त्याला कपडे घ्यायचे. सो मी पण कपडे घेईल. माझा मित्र आहे ऑफिसमधला, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. सो चला आपली तयारी करून घेऊया. आज मम्मी घरी नाही म्हणून आज मलाच पाणी तापवावं लागले. आता पाणी थोडंच तापले, कारण असं होतं की ना की सकाळी डायरेक्ट 10ला मी पोहोचतो ऑफिसमध्ये आणि डायरेक्ट संध्याकाळी 6ला सुटतो. नंतर मग त्यानंतर मग 6 ते 7मध्ये रिक्षाला एवढी लाईन असते, बसला पण एवढी लाईन असते ना की त्याच्यामध्येच पूर्ण बोलतात ना 1 तास त्याच्यामध्ये जातो. आणि मग घरी आलो की 7:30पर्यंत पाणी येतं. मग 7:30ला पाणी भरलं की भाई आजपासून अभ्यासाला बसणार, कारण की आतापर्यंत मी नुसती एन्जॉयमेंट म्हणजे एन्जॉयमेंट नाही गेली. ऑफिसचं वर्क असायचं वगैरे वगैरे ते केलं आम्ही लोकांनी, म्हणजे कॉलेज ऑफिसमध्ये. आणि त्यानंतर मग कॉलेजमध्ये जायचो मी सकाळचा, तर मित्र वगैरे भेटायचे आणि मला कॉन्टेंट पण शूट करावं लागत होते. तर मी घरातले कॉन्टेंट शूट करतो, मग त्याला एडिटिंगला वेळ लागायचा, म्हणून अभ्यासाकडे काही जास्त लक्ष नाही दिलं आहे. सो आज थोडा अभ्यास केला आहे मी सकाळी उठून, थोडासा केला आहे. मध्ये एक व्हिडिओ मी टाकेल, मध्ये असा ह्याच्यामध्येच व्हिडिओमध्येच टाकेल की मी कसा अभ्यास करत होतो, ते नक्की टाकेल. सो भाई आता आंघोळ करायची मस्त आहे की आणि निघायचं ऑफिसला. आणि तर आईनी त्यात घरी हे आणले आता नवीन, असं एकदम फुलदाणीसारखं आहे, सगळीकडे लावले, त्या साईडला पण आणि वरती पण आहे. ते शो येण्यासाठी घरामध्ये लावलं आहे. आता इकडे पण लावून टाकलेलं. आणि तिने ते हे पण आणले नाही का, ते आपण लहानपणी असं याच्यामध्ये असं बघायचो, मग त्याच्यातून अशी लाईट दिसायची, रात्रीची लाईट दिसते. आता अंधार नाही, एकदम असं अंधार केला ना की दिसते, ते आणून ठेवले घरामध्ये. सगळीकडे पूर्ण घर डेकोरेट करून टाकले तिने. त्या पोरीला एक काय बोलायचं समजत नाही. मित्रांनो, तुम्हाला एक किस्सा सांगायचा होता, आता जो पण व्हिडिओ बघेल माहीत नाही. तर त्या दिवशी काय झालं, दीदी आली होती जस्ट घरी आणि दीदी सांगितलं की मला एक रस्त्यात मुलगी आणि एक मुलगा भेटलेला. आय थिंक तिला माहीत नाही ते कोण होते, कपल होते, भाऊ होते, बहीण भाऊ होते, कोण माहीत नाही तिला. बट ते लोक जेव्हा तिला भेटले तेव्हा ते लोक तिला बोलले की आम्ही लोक तुमचा लाडका रोशनला फॉलो आहे आणि त्याची व्हिडिओज वगैरे बघतो, तर त्याची बहीण आहेस का? सो दीदी बोलले हो मी त्याची बहीण आहे, तुम्ही कोणचे म्हणजे आहात का, म्हणजे फ्रेंड्स वगैरे? तर ते लोक डायरेक्टली बोलले की ना आम्ही त्याला फक्त रील्स वगैरे बघतो, त्याला आम्ही फॉलो केले, चांगले रील वगैरे काढतात. भाई जेव्हा असा रिस्पॉन्स येतो ना तेव्हा खूप छान वाटतं एकदम, म्हणजे बोलतात ना की भाई असं वाटतं की हां रील्स काढणं थांबवलं नाही पाहिजे. सो मित्रांनो, असं सपोर्ट करा मला. आणि इंस्टाला वगैरे वगैरे सगळेजण खूप जण आहेत की जे लोक असे मला कधी कधी म्हणजे असे अनोळखी लोक असतात ना, ते लोकही भेटतात. भाई कधी मला 1-2दा भेटलेले, घाटकोपरला भेटलेले. सो मी त्यांची भरपूर रिस्पेक्ट करतो की जे आपल्या घरातले म्हणजे असतात ना की जे आपले रिलेटिव्स असतात, ते लोक आपल्याला कधी असं बोलत नाही, पण बाहेरची लोक आपल्याला जास्त हेल्प करतात आणि जास्त बोलतात ना, आपले लोक म्हणजे आपली माणसं समजून आपल्याला मदत करतात, परत आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. सो भाई हे बघून खूप छान वाटलं जेव्हा दीदी मला हे सर्व बोलली. आणि दीदी बोलली की भाई असंच राहा. सो भाई आपले व्हिडिओ अजून येत राहतील, आपल्याकडे अजून आपली पूर्ण बोलतात ना इंस्टा फॅमिली अजून आपली हवी आहे, आणि जी ती मी क्रिएट करणार. भले मला वेळ लागेल इंस्टामध्ये म्हणजे ग्रोअप करण्याला, फॉलो करायला, म्हणजे फॉलोअर्स वाढवायला वगैरे, पण भाई मी करेल, पण मी थांबणार नाही. कारण की जर थांबलो ना तर विषय खूप बेकार होऊन जाणार आहे, कारण की ऑफिस करतोय तर मला हे पण करावं लागेल, मॅनेजरनी कॉलेज पण करावं लागेल. आणि आता तर लास्ट इयरचं वर्ष येणार आहे, तर लास्ट इयरच्या वर्षामध्ये तर मला तर भरपूर काय हँडल करावं लागणार आहे. पण भाई हार मानायची नाही कधी, हार मानली तर मग संपला, खेळ संपतो. सो मला खूप प्राऊड फील झाला. जर कोणी ते व्हिडिओ बघत असतील, आता मला त्यांचं नाव नाही माहिती, तर भाई तुमच्यासाठी खरंच थँक्यू, तुम्ही माझे व्हिडिओज वगैरे बघता. सो थँक्यू. रिसेप्शनच्या इथे आता चाललंय, लेट झाला आम्हाला इकडे म्हणजे. चला जाऊया ऑफिसमध्ये. यायला लय कंटाळा येतो आम्हाला, बट यावं लागतंय, जाऊ दे. सॅटर्डे नंतर मग मी सुट्टीच घेणार आहे. आणि ते शेकटा असेल तो आहे आणि बाकीच्या सगळ्या पुरीत. आता शिड्याने जातो आम्ही, कारण लिफ्टमध्ये गर्दी होती म्हणून, नाहीतर असं नाही की टाईमपास करण्यासाठी. इकडे खूप गर्दी होती लिफ्टमध्ये, तर मुलं शिड्याने जाऊया. आणि इकडे आपला पार्किंग एरिया, पार्किंग आता आपल्या गाड्या तर नाही, सर लोक घेतात गाड्या. सो इथं आले म्हणजे ऑफिसमध्ये. फायनली आता आम्ही लोक आले ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये. आता आम्हाला जायचं ऑफिसमध्ये. इकडे रितेश आहे. सो जातो आता आम्ही, आणि संध्याकाळी डायरेक्ट सुटला जाणार आहे. आम्ही लोक कपडे घ्यायला, कारण मला पण घ्यायचे आणि त्याला पण घ्यायचे, तो पण जाणार आहे.
घ्यायला. तर मी बोललो मी पण येतो. सो चला जाऊयात ऑफिसमध्ये. इकडे आमची गाडी पार्किंग केलेली आहे. हा नितेश, आपण इकडे आपली गाडी पार्किंग केलेली आहे मर्सिडीज. आणि आता गाडी लावून आम्ही चाललो आहे खाली पार्किंग एरियातून. त्याची कोणाची गाडी असेल ना भाई, फुल लक्की आहे भाई. 1 तास गाड़ी भाई, 1 तास. चलो चलते ऑफिस में, अभी बहुत लेट हो गया. जाते ऑफिस में जरा कुछ तो करते हैं. देखो कावला, एक कावलिया लिफ्ट से जाते. अभी इधर से लिफ्ट मिलेगी तो नहीं, देखना पड़ेगा गाइस. चलो चलो. अरे भाई हा तर कबूतर आहे, कबूतर भाई. फुल फायर मध्ये जगतो भाई. याची लाईफ चांगली आहे ना. कॅम्प्युटर चालवता ना, पीसी जायचं ना, काय काय. ऑफिसला जायचं, जायचं ऑफिसला. माझ्या ऑफिसचं काम आता इथून चालू झालं होतं. आता इन्कम टॅक्सचं काम चालू आहे सध्या तरी आमच्याकडे प्रॅक्टिससाठी, कारण की आमच्या दोघांना दुसरं काही येत नाही. GSTचा डेटा झाला की आम्ही दोघं हेच करत असतो. मग काय इन्कम टॅक्सचं काम करायला आम्ही सुरुवात केली, ते पण प्रॅक्टिसमध्ये. आता आम्ही सुटलो होतो तर म्हणलं जरा सगळ्या टीमला घेऊन जाऊया दुकानामध्ये, कारण नितेशला कपडे घ्यायची होती. सकाळीच सांगितलं होतं. मग काय आम्ही इकडे घुसलो अरविंदच्या एकदम दुकानामध्ये आणि म्हणलं जे हवं आहे ते घे भाई, तुझा खर्च आज मी करणार. पण भाऊ मस्कने हसला आणि म्हणतो की काय तू काय खर्च करत नाही. मग या दोघी एकदम स्माईल देत होतं, जसं काय मी यांचा फोटो व्हिडिओज काढतोय बरं का. आता याला एक पसंत येणं शर्ट होत नव्हतं, कारण त्याला कोणतं पसंत आवडतच नव्हतं. त्याला जे हवं आहे ते भेटत नव्हतं, पण तरी पण तो ट्राय करत होता. ती नितेशची जेवढी पण शॉपिंग करण्यासाठी आम्ही गेलेलो, ते काय त्यांनी एकही शर्ट घेतला नाही. पण आम्ही फिरत राहिलो की भाई भेटेल इथे भेटेल इथे भेटेल, कारण त्याला चॉईसचा शर्ट भेटलाच नाही. कारण की भरपूर दुकान आम्ही फिरलो पण बट त्याला जसं हवं होतं तसं भेटलंच नाही. सो डायरेक्टली मी घरी आलो आणि आता वाजलेत 8:30 वाजून गेलेत. कारण की रील पण मी टाकली आहे आणि यूट्यूबला पण आपली रील काल बनवलेली सॅटर्डेला. सो मित्रांनो नक्की बघा. आणि मी एक शर्ट घेतले तर ते आता कपाटात ठेवून दिले. आणि मम्मी हाय इकडे, मम्मी हाय कर. हाय मम्मी आहे. आता बघी मम्मी आता बरी तशी, थोडे दिवस झाले ना मम्मी, थोडं बरं वाटतं मम्मीला. तर मित्रांनो आय होप तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल नक्कीच. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये मी आज काय काय दाखवलं की सकाळी मी गेलो ऑफिसमध्ये, थोडंसं ऑफिसचं नावाला वर्क दाखवलं, कारण की मला अलाउड नाही तिकडे जास्त व्हिडिओ काढायला. तर मी छोटासा व्हिडिओ काढायला लावला मित्राला. आणि त्यानंतर मग डायरेक्ट मित्रासोबत गेलो होतो. तुम्हाला माहितीच नितेश येतो आणि तो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण होताच. सो मित्रांनो त्यांनी तर काही घेतलं नाहीये, बट आता मला कळेल, कारण तो चालला तर शिमग्याला गावी चाललाय, त्यामुळे त्याला कपडे घ्यायची होती. तर त्याला तर काय भेटली नाही, पण मला तर एक भेटलं म्हणून मी घेऊन आलो. सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. कारण मला जास्त व्हिडिओ करायला टाईम नसतो, म्हणून मी व्हिडिओ काढत आज आता उद्या संडे म्हणून मी काढला व्हिडिओ आज. तर बाय बाय.